कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते। तर विषय असा झाला आहे की प्रसादला ताप येतो हे तुम्हाला माहितीच आहे। तर काल रात्री त्याला अंगात एक ताप होता, मेडिसिन दिल्यावर जरा उतरला, पण जेव्हा आज सकाळी आम्ही चेक केला तेव्हा तो 2 झाला होता त्याचा ताप। तर त्याच्या काही टेस्ट केलेल्या, म्हणजे सरांना वाटत होतं की मलेरिया किंवा टायफॉइड वगैरे ह्यातलं कुठलं तरी असावं, पण त्या टेस्ट निगेटिव्ह आल्या। आणि मग नंतर जेव्हा त्याचा एक्सरे काढला त्याच्यानंतर कळलं की त्याला निमोनिया झाला आहे। त्यामुळे त्याला ॲडमिट केलं आहे आणि गेल्या 30 वर्षात कधीही त्याला सलाईन लागलं नव्हतं, पण ते सलाईन आज लागल्यामुळे तो सकाळपासून म्हणतोय की 30 वर्षांनी पहिल्यांदा मला आज सलाईन लागलं, सुई लागली। तर थोडा नर्वस झाला आहे, तोंडाची चव गेली आहे त्याच्या, काही खाता येत नाही आहे त्याला, म्हणजे काही खाल्लं तरी त्याची चवही कळत नाही आहे, असा विषय झालेला आहे त्या बाबतीत। आणि मी आत्ता चालली आहे घरी, कारण माझ्या काही महत्त्वाच्या गोष्टी घरी राहिल्या आहेत, त्या घ्यायला मी चालली आहे। आणि काही कपडे वगैरे हवेत, जेवण बनवण्याचं सामान तुम्हाला माहितीच असतं, आम्ही रत्नागिरीत फार क्वचित असतो, त्यामुळे आम्ही घरी तिकडे सामान नाही भरून ठेवत। तर मी आता गावाकडनं ते सामान घेऊन जाणार आहे, जे काही लागणार आहे ते, कारण 4-5 दिवस तिथे राहायला लागणार आहे, त्यामुळे जेवण बनवण्यासाठी लागणारं सगळं सामान मला घेऊन जायचं आहे तिथनं। आणि तुम्ही बघू शकताय पावसामुळे आत्ता केवढं धुकं पसरलं आहे ते आमच्या इकडे। आणि आज आमचा बुधवारचा बाजार पण आहे, तर बघूयात बुधवारच्या बाजारला काय काय मिळते भाजी वगैरे, ती बघणारच आहे। आणि घरी पण थोडंफार भाजीपाला वगैरे घेऊन जायचं होतं, त्यामुळे तेही नेणार आहे। आता डॉक्टरनी सांगितलं आहे 3 दिवस सलग सलाईन आणि ह्याच्यात औषधं वगैरे हेच चालू राहणार आहे, त्याला ॲडमिट ठेवणार आहेत। स्वामींजवळ प्रार्थना आहे की 3 दिवसात त्याचा ताप पूर्णपणे उतरावा, त्याला पूर्णपणे बरं वाटावं, म्हणजे 3 दिवसांनी त्याला डिस्चार्ज देतील। आणि बघूयात आता काय होतं आहे ते, स्वामी आबा आहेतच पाठीशी। त्यामुळे आजचा आपला ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि कोकणी गौरी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।